की एक तरी बातमी असतेच. हुंडाबळी, जातीविरुद्ध मारहाण, बालकामगार, स्त्रीचा विनयभंग. आणि मग प्रश्न पडतो, आपल्या देशात कायदे कमी आहेत का? नाही, आपल्या देशात कायद्यांची वाढ नाही. स्त्रियांच्या संरक्षणासाठी हुंडाबळी कायदा आहे, बालकांसाठी पॉस्को आहे, दलित आदिवासी यांच्यावर होणाऱ्या अन्यायासाठी SC ST अत्याचार प्रतिबंधक कायदे आहेत. या कायद्यांमुळे गुन्हेगाराला शिक्षा होते, पीडितेला आधार मिळतो. कारण कायदा हा समाजाचा पोलीस आहे, तो भीती निर्माण करतो. पण प्रश्न असा आहे की पोलीस फक्त चोरी झाल्यावर येतो, चोरीची बुद्धीच मनात येऊ नये यासाठी कायदा काय करणार? निर्भया प्रकरणानंतर अनेक कायदे कडक झाले, पण तरी अत्याचार थांबले का? कारण कायद्याचे हात गुन्हा घडल्यावर पोहोचतात. मनातली विकृती कायद्याने कापता येत नाही. चाकू पोटात खुपसल्यावर पोलीस येतो, आपण जखम तर झालीच ना. याचप्रमाणे कायद्याला अजूनही काही मर्यादा आहे. 100 पैकी 27 खटल्या तर शिक्षा होते, हे NCRB म्हणजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो सांगतो. उरलेले गुन्हेगार मोकाट फिरतात, म्हणजे 100% अंमलबजावणी होत नाही. कायद्याच्या भीतीने माणूस वाईट वागायला थांबतो, पण वाईट विचार करायचा थांबत नाही. आणि संधी मिळताच तो विचार कृतीत येतो. म्हणजे कायदा हा पेन किलर आहे. दुखणं तात्पुरतं थांबवतो, आजार मुळासकट बरा करत नाही. यासाठी आपल्याला हवे संस्कार, कारण संस्कार म्हणजे मुळावर घाव. आजार मुळासकट बरा करायला हवी लस, ती लस म्हणजे संस्कार. संस्कार घराघरातून येतात. ज्या घरात वडील आईला आहोजावो करतात, आदराने वागवतात, त्या घरातला मुलगा कधीही आपल्या बायकोवर हात उगारणार नाही. ज्या शाळेचे शिक्षक सगळी मुले सारखी हा धडा कृतीतून शिकवतात, त्या शाळेचा विद्यार्थी कधीही कोणाला जातीवरून कमी लेखणार नाही. राजा राममोहन रॉय यांनी सती प्रथा कायद्याने बंद केली, पण विधवा विवाह समाजाने स्वीकारले. ते संस्कार भिजल्यावर. संस्कार विचार घडवतात आणि माणूस आधी विचार करतो मग कृती. त्यामुळे संस्कार अत्याचार करण्याआधीच थांबवतात. पण संस्कारांची एक अडचण आहे बघा, हे घडायला एक अख्खी पिढी जावी लागते. आज पेरलेलं बीज उद्या झाड होत नाही, त्यासाठी बराच काळ जावा लागतो. मग मित्रांनो, कायदा की संस्कार, तुम्हाला काय वाटतं? अहो, मुळात हा प्रश्नच चुकीचा आहे. दोन्ही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. कायदा हे बाहेरील कुंपण आहे, तर संस्कार ही आतली नैतिकता आहे. जर कुंपण नसेल तर गाय शेत खाईल, आणि नैतिकता नसेल तर माणूस कुंपणालाच भोग पाडेल. म्हणून आज आपल्याला दोन्ही हवे, कडक व जलद कायदा. पोलीस, न्यायालय यांनी कमीत कमी दिवसात निकाल जाहीर करावा. घराघरात संस्कार. मुलाला रडला तर पाहिल्या न म्हणता वेदना व्यक्त कर, हे शिकवूया. मुलीला रात्री घरातून बाहेर जाऊ नकोस, याच बरोबर घरातल्या मुलाला स्त्रीचा आदर करायला शिकवूया. शेवटी इतकं सांगते, अत्याचार हे झाड आहे आणि कायद्याने आपण फक्त फांद्या छाटतो. पण मुलाला पाणी घालणं थांबवलं नाही तर नवीन फांद्या पुन्हा फुटतात. मुलाला पाणी घालणं थांबवतील ते संस्कार. म्हणूनच सरकार, न्यायालय यांनी आपले कायदे अधिक कडक करावे आणि आपण प्रत्येकाने आपलं घर ही संस्कारांची पहिली शाळा बनवावी. ज्या दिवशी प्रत्येक आईवडील आपल्या मुलांना माणूस म्हणून घडवतील, त्या दिवशी कायद्याच्या पुस्तकांची जाडी आपोआप कमी होईल. कारण समाज सुधारतो तो कायद्याच्या छडीने नाही, तर माणसाच्या आतल्या उजेडाने. धन्यवाद. जाणीवांच्या स्पंदनांचा ध्यास आहे गुरुकुल.
जाणीवांच्या स्पंदनांचा ध्यास आहे गुरुकुल.